मी विनंती करतो स्वागत आणि प्रस्थापित करावं। खाली बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून घ्या साहेब। एकच मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो। महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, या राज्यामध्ये ज्यांनी देशाच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील, परंतु एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आपली स्वतःची छाप निर्माण केली, ते तुमचे आमचे लाडके सर्वांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र। आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या सांगलीच्या सभेवर लागलेलं आहे की नेमकं उद्धव साहेब काय बोलणार आहेत, नेमकं सांगलीच्या सभेमध्ये काय होणार आहे। पण तुम्हाला मी एक सांगतो, या सांगलीचा खासदार हा दिल्लीच्या तख्तावर गदा घेऊन जाणार आहे। आजपर्यंत 10 वर्षामध्ये आपण अनेक आश्वासनं पाहिली असतील, मग ते ड्रायपोर्टचे स्वप्न असेल, विमानतळाचं स्वप्न असेल, या ठिकाणी अनेक स्वप्न यावेळच्या खासदारांनी आपल्याला दिली, पण गेल्या 10 वर्षाच्या स्वप्नात आपण त्या ठिकाणी मग्न होऊन गेलो। परंतु आपली स्वप्न पूर्ण झाली का, याचा सुद्धा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेनं विचार करणं गरजेचं आहे। 2014ला नरेंद्र मोदींनी स्वप्न दाखवलं होतं, ये देश बिकने नहीं दूंगा, सौगंध है मुझे इस मिट्टी की, ये देश बिकने नहीं दूंगा। आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, आपण त्यांना भरघोस मतांनी पंतप्रधान केलं, पण आपल्याला काय माहित आहे, त्यावेळी त्यांचं अर्धच वाक्य आम्ही ऐकलं होतं। त्यांचं पूर्ण वाक्य असं होतं की मैं देश बिकने नहीं दूंगा, मैं खुद बेचूंगा। आणि या देशामध्ये फक्त 4 लोक सुखी आहेत, 2 विकणारी, 2 विकत घेणारी। आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही, मनामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब